नमस्कार, मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे ग्रेव्हीवाले अरबी. अरबीची भाजी मी दाखवणार आहे, ती पण ग्रेव्हीवाली. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे. मी अरबी घेतलेले, हे अरबी अशा प्रकारचे असतात. तर हे आणल्यानंतर अगोदर पाण्यातून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याच्यावर माती वगैरे लागलेली असते. आणि नंतर कुकरमध्ये बॉईल करायचं किंवा पातेल्यात केलं तरी चालेल. असं बॉईल झालं, वरची आता ही साल काढूया आपण. चिकट असतात अरबी. आता ही वरची पूर्ण साल काढूया. सहज निघते साल अशी. चिकट असते त्यामुळे थोडं हाताला तेल लावलं तरी चालेल, त्यामुळे हाताला चिकट नाही. अशा प्रकारे सगळे अरबी आहेत ते साल काढून घ्यायचे. आणि नंतर त्याचे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे तुकडे करायचे, पाहिजे तसे पीस करायचे. त्याचे कट करायचं. पीस फ्राय करून पण तुम्ही भाजी केली तरी छान लागते. मी थोडी ग्रेव्ही टाईप करणार आहे ही भाजी. मी सुकी भाजी केली बटाट्यासाठी. आपण बटाट्याची उकडून पिवळी भाजी करतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता. अशा प्रकारे ह्याचे तुकडे मी केलेले आहेत. आता आपण ह्याच्यासाठी ग्रेव्ही तयार करूया. आता इथे घेतलेली मी कोथिंबीर घेतली आहे, थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे 3, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, तेल घेतलेले आहे, 2 कांदे घेतले, एक मोठा आणि छोटा घेतलेला आहे. तसेच 2 टोमॅटो घेतले, एक मोठा आणि एक छोटा घेतलेला. मीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. तसंच काही मसाले घेतले, ते हिंग घेतलेलं आहे, जिरं, राई, धणाजिरा पावडर, मसाला, काश्मीरी मिर्च, हळद, एवढे साहित्य मी वापरणार आहे. चला तर सुरुवात करूया. हे आहेत कांदे आणि टोमॅटो आहेत, त्याचा आता आपण किसून घ्या किसणीवर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. कांदा आणि टोमॅटो दोघांची प्युरी केली तरी चालेल, पण मला थोडंसं जाडसर पाहिजे म्हणून मी ह्या किसणीवर किसून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो.
अशा प्रकारे बारीक आपल्याला जशी पाहिजे तसं बारीक कांदा करून मिळतो. सगळ्यात अगोदर मी तेल टाकते. 2-3 चमचे तेल टाकायचं. तुम्ही कमी तेल खात असाल तर कमी वापरा. पण काही काही भाज्यांमध्ये तेल जास्त टाकल्यावर त्या टेस्टी होतात. तेल गरम व्हायला पाहिजे. तेल गरम झालं की आपण त्याच्यात टाकणार आहोत राई. अर्धा चमचा राई आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, थोडा हिंग, छान मिक्स करूया. फोडणी चांगली झाली पाहिजे खमंग अशी, म्हणजे तो पदार्थ सुद्धा छान लागतो. आता ही अरबीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मी थोडी ग्रेव्ही टाईप करणार आहे. आपली फोडणी छान झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा किसून जे किसलेला आहे तो मी टाकणार आहे. किसणीवर किसलेला आहे. छान परतून घ्यायचं कांदा. कांदा छान ब्राऊन कलरवर आल्या की टोमॅटो टाकणार आपण. टोमॅटो पण मी किसून घेतलेले आहे. अशा प्रकारे टोमॅटो सुद्धा मी किसून घेतलेले आहे. आता यामध्ये मी टाकते टोमॅटो. तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक केलं तरी चालेल. आता हे चांगलं शिजून घ्यायचं. थोडं मी मीठ सुद्धा टाकते. टोमॅटो आणि कांदा नरम होण्यासाठी थोडं टाकते. ते छान नरम होईपर्यंत आपण त्याला शिजून घेऊया. आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया. आणि आलं लसूणची पेस्टचा कच्चेपणा निघेपर्यंत आपण तिला शिजून घेऊया. आणि त्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकूया. कांदा सुद्धा छान परतून झाले. टोमॅटो सुद्धा त्याच्यात नाईट झालेले. तर आता आपण बाकीचे मसाले टाकूया. पाव चमचा हळद, अर्धा चमचा घेतलेले मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिर्च, धना जिरा पावडर. आणि अगोदर आपण थोडं मीठ टाकलेलं आहे. आपली अरबी केवढी आहे त्याच्या अंदाजाने आपण मीठ सुद्धा टाकणार आहोत. इथे थोडं मी पाणी टाकते कारण आपला मसाला येतो खाली परतण्याची शक्यता असते. थोडा
पाणी टाकते. छान ग्रेव्ही आपण चांगली शिजवून घ्यायची आणि नंतर त्याच्यात आपण अरबी टाकणार आहोत. अरबीचे तुकडे. छान ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची तेल सुटेपर्यंत. थोडीशी कोथिंबीर टाकते. त्यानंतर हिरवी मिरची टाकते. ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे. कलर सुद्धा छान आलेला आहे त्याला. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही थिक हवी असेल तेवढी तुम्ही बनवायची. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर त्याप्रमाणे आपण पाणीसुद्धा ॲड करू शकतो. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे अरबीचे तुकडे. मीठ वगैरे आपण अगोदरच टाकलेलं आहे. तर गॅस मी थोडा स्लो ठेवते. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण ॲड करू शकतो. थोडं उकळ छानपैकी त्याला शिजून घ्यायचं. असे अरबी आपले शिजलेलेच असतात पण थोडं त्याला उकळ येऊ द्यायची. थोडंसं पाणी टाकते मी. तुम्हाला ग्रेव्ही जर पाहिजे असेल तर थोडं पाणी ॲड करायचं त्याच्यात. त्याच्यात थोडी चिंचेचं पाणी मी टाकणार आहे करून. थोडी आंबट अशी टेस्टला छान लागते. थोडं चिंचेचं कोळ टाकते मी. तुम्हाला पाहिजे असेल थोडा गूळ सुद्धा टाकू शकता. त्याच्यामुळे आंबट गोड अशी सुद्धा त्याला चव येते. थोडं बॅलन्स होण्यासाठी थोडा गूळ टाकला तरी हरकत नाही. थोडी साखर. इथे थोडी साखर टाकलेली आहे. जास्त नाही टाकायची, थोडी टेस्ट. त्याच्यावर आपण गॅस जरा स्लो करून झाकण ठेवूया. ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.